झी 24 तास एक पाऊल पुढे। नाही याविषयी पटोले साहेब तुम्हाला काय विचारतात मलिक साहेब? म्हणजे आता तुम्ही चर्चा याच्यासाठी केली नाही की अगोदरची काही प्रकरणं बाहेर येतील, पण एसआयटी तुम्ही मागितली आम्ही मान्य केलेली आहे। त्यामुळे प्रेफरन्सेस देत असताना आम्ही आमची पक्षाची भूमिका राहणार आहे की ज्या दिवसापासून या महामंडळाची स्थापना झाली त्या दिवसापासून सगळे तुम्ही चौकशी करा याची। मुद्दा बरोबर आहे। पटोले साहेब बोला। नवाब मलिक, तुमच्या माहितीसाठी सांगतो की या खडसे साहेबांची आणि मुंडे साहेबांची सगळी चौकशी राज्य सरकारने गेल्या 10 वर्षात करून मोकळी झालेली आहे। सीबीआय पासून सगळ्या लोकांची चौकशी झालेली आहे। ऐकून घ्या माझं, ऐकून घ्या माझं पूर्ण ऐकून घ्या माझं। आता मी बगल देत नाही, मी तुमच्या माहितीसाठी सांगतोय, तुम्हाला त्याची माहिती नसेल म्हणून तुम्हाला माहिती देतोय। तुम्ही विचारून घ्या तुमच्या गृह खात्याला। दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की हा बगल द्यायचा प्रश्न नाहीये, आपण विदर्भाच्या झालेल्या सगळ्या घटनेचं आणि या अधिवेशनाच्या बाबतची चर्चा। माझं एवढंच आपल्याला म्हणणं आहे, माझं मलिक साहेब एवढंच म्हणणं आहे मला की विदर्भाची जनता या नागपूरच्या अधिवेशनाच्या माध्यमातून मोठ्या आशेने बघते आहे। तुम्हाला समर्थन मूल्याचे खरेदी केंद्र उघडले तुम्ही, धानाचे तिथं समर्थन मूल्याचे भावाने 30,000 कोटीचे विदर्भाचीच कामं वाटप करण्यात आली होती ना, त्याच्यावर तुम्ही सगळे आक्षेप घेतले ना। ऐकून द्या, तुम्ही राजकारणावर नको या। मी आरोप प्रत्यारोपासाठी मी इथं आलो नाही, मला विदर्भाच्या जनतेला न्याय पाहिजे। तुम्हीच आरोप करत धान उत्पादक, सोयाबीन उत्पादक, कापूस उत्पादक शेतकरी आहे, बेरोजगार, तो आत्महत्या करायला निघालेला आहे। आज रस्त्यांची हालत पाहिली मलिक साहेब तुम्ही, ते 4 लेन आता तिथं सगळे टोलच आहे। आता टोल काय तर तुम्हाला त्याच्या माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, पण आज ते टोलची रस्ते सोडली तर बाकी रस्त्यावर गेले तर आता ते पतंगराव कदमांनी सांगितलं की 100 कोटी झाडं लावायची आहेत। आता रस्त्यावर आपल्याला झाडं लावावं लागतील अशी परिस्थिती, गड्डे तिथं निर्माण झालेली आहे। काय तुमचं इन्फ्रास्ट्रक्चरची मगापासून तुम्ही चर्चा करतात आहे दोन्ही सन्माननीय माझे मित्र। मी तुम्हाला सांगतो की सगळं इन्फ्रास्ट्रक्चर विदर्भातलं नाहीसं झालेलं आहे आणि म्हणून माझी आपल्याला एकच विनंती आहे की विदर्भाच्या विकासासाठी, कारण की हे अधिवेशन जे माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो मूळ हेतूला हरताळ फासला, या मुद्द्यावर तुम्ही ठाम आहात। इथे एक ब्रेक घ्यायचा आहे। अभय देशपांडे त्याच्या ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, एवढंच म्हणेल की आता नाना पटोले असतील किंवा आपले विजय भाऊ असतील, यांचे पक्ष बदलल्यामुळे त्यांच्या भूमिका बदललेल्या आहेत। परंतु एक लक्षात घ्या, मला नवाब मलिक बरोबर आहे, पण पक्ष बदलल्यामुळे भूमिका बदललेल्या नवाब मलिक साहेबांनी सांगितले। नवाब मलिक पटोले साहेब उत्तर पूर्ण करू द्या। नाना पटोले भूमिका बदललेली आहे। माझी भूमिका मी हाऊस मध्ये बोललो आहे, सत्ताधारी पक्षाचा सभागृहामध्ये ही याची सीबीआय चौकशी व्हावी, सीबीआय चौकशीची मागणी धाडस लागतं, हे करू शकत नाही, मी केलेलं आहे। अरे नालायक सरकार, मी बदललेलं नाही। आज हाऊस मध्ये मी बोललो, आज हाऊस मध्ये मी बोललो, माझी भूमिका मी मांडली। मी बोललो की हे अधिवेशन आता ठीक आहे 10 दिवसात चाललं, पण सरकार थांबलं पाहिजे, 15 दिवस थांबवा, ही मागणी करणारी आम्ही आहोत। आम्ही घाबरत नाही, जे काही असेल ते विषयावर आम्ही स्पष्टपणे बोलतो। शेवट आम्हाला जे वाईट दिसतं, नाना पटोले आणि वडेट्टीवार अभय देशपांडेंना उत्तर पूर्ण करू द्या। मी तुमच्याकडे येतो सविस्तर उत्तर ऐकण्यासाठी। अभय देशपांडे प्रश्न असा आहे की नाही ना देशपांडे साहेब, आम्ही भूमिका बदलली म्हणून देशपांडे साहेबांना सांगतोय भूमिका आहे। नाही, तुमचा मुद्दा त्यांनी ऐकलेला आहे, त्यांना पूर्ण करू द्या। नवाब मलिक साहेबांनी सांगितलं मगाशी पूर्ण वक्तव्यामध्ये, त्यातल्या एक बाबीशी मी सहमत आहे, ती म्हणजे सिंचन घोटाळ्यावरची चर्चा का नाही होऊ दिली विरोधकांनी। मुळात या सिंचन घोटाळ्याची आता 28 वेळा चर्चा झाली, परत काय चर्चा करायची हा युक्तिवाद मला तर काही समजू शकलेला नाही। कारण गेली 6 महिने महाराष्ट्रात ज्या विषयाची चर्चा चालू आहे तो विषय विधिमंडळात का नाही येऊ शकत? आता ज्या श्वेतपत्रिकेत हे सांगतात की 5.1 दिलेली जी आकडेवारी आहे सिंचनाची वाढलेली, ती आम्हाला मान्य नाही। इकडे कृषी मंत्री आपले सांगतायत की ही चुकीची नाही, ती आर्थिक पाहणी अहवालात दिलेली जी 0.1 होती आकडेवारी तीच बरोबर आहे आणि आम्ही त्याच्यावर ठाम आहोत। हे सगळं होत असतानाही विरोधकांनी या सरकारमधल्या विसंगतीवर बोट ठेवण्याऐवजी ही चर्चा का टाळली? आणि नवाब मलिक यांनी प्रश्न जो विचारला त्या प्रश्नातच त्यांनी त्यांचं उत्तरही दिलेलं आहे की याची चौकशी 95 पासून व्हावी अशी जी भूमिका घेतली, त्यामुळे कुठेतरी सत्ताधारी पक्ष ही चर्चा टाळतोय असं चित्र निर्माण झालंय। तसं नसेल तर नानाभाऊंनी सांगावं ते। झी 24 तास एक पाऊल पुढे।